नमस्कार भयरसिकांनो, आजची दर्जेदार कथा लिहिली आहे आदित्य अशोक पवार सर यांनी. सर रायगड जिल्ह्यातील महाड येथील आहेत. प्रतिलिपी ॲपवर सरांच्या दर्जेदार भयकथा उपलब्ध आहेत. त्यातलीच एक कथा आपण सादर करणार आहोत. आता ऐकूया. आदित्य अशोक पवार लिखित सपाटलेला रस्ता. अक्षयचं विचारचक्र घड्याळ्याच्या सेकंद काट्याप्रमाणे गरगर सुरू होतं. सकाळची दुपार आणि दुपारची संध्याकाळ होत आली होती, तरी कोणताच मार्ग त्याला सुचत नव्हता. अक्षयने कितीही विचार केला तरी समोर असणारी शक्ती ही मानवीय नव्हती, अमानवीय होती. त्यामुळे अशा शक्तीला नमवण्यासाठी काहीतरी वेगळंच करावं लागणार होतं हे त्याला चांगलंच कळून चुकलं होतं. तो संपूर्ण दिवस विचार करण्यातच निघून गेला. बघता बघता रात्र झाली आणि अक्षय निद्रेच्या अधीन झाला. पुढचे काही दिवस असेच गेले. गावात भीतीचं वातावरण पसरलेलं होतं. गावातील लोक आता दिवसाही त्या रस्त्यावरून जात नसत. त्यात अमावस्या नसताना सुद्धा झालेला घात त्यांच्या भीतीत भर पाडणारा होता. कित्येक दिवस त्या रस्त्यावरील वाहतूक ही पूर्णपणे बंद झालेली होती. गावातील लोक चुकून सुद्धा त्या रस्त्याचा वापर करत नव्हते. गावातून बाहेर जाण्यासाठी दुसरा कोणताच रस्ता नसल्यामुळे गावाचं अर्थकारण आता बंद होण्याच्या मार्गावर आलेलं होतं. अक्षयला आता गावात येऊन चांगले 20 ते 25 दिवस होत आले होते, पण इतके दिवस होऊन सुद्धा त्याला मार्ग काही सापडलेला नव्हता. अक्षय हताश होऊन घराच्या टेरेसवरील आराम खुर्चीत बसलेला होता. समोर मोहून टाकणारं नैसर्गिक सौंदर्य पसरलेलं होतं, पण आज त्याचं मन कशातच लागत नव्हतं. तो आपले डोळे बंद करून बसलेला होता आणि त्यातच त्याचा डोळा लागला. थोड्या वेळानंतर कसल्याशा आवाजाने त्याला जाग आली. खाली त्याला रडारड चालू असलेली ऐकू येत होती. तो आपल्या जागेवरून उठला. त्याने वरूनच खाली वाकून पाहिलं. खाली 30 ते 40 लोक जमलेली दिसत होती. त्यातील काही गावकरी धाय मोकळून रडताना दिसत होते. त्यांचं रडणं अक्षयच्या काळजाला चरे पाळणारं होतं. अक्षय जिना उतरून खाली आला. समोर सरपंच त्या सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न करत होते. थोड्या वेळाने सर्वत्र शांतता पसरली. आता सांगा काय झालंय, हा पण एकानेच सांगा. सरपंच घराबाहेर आक्रोश करत असणाऱ्या गावकऱ्यांना म्हणाले. दादा ते तिकडं. एक गावकरी अडखळत म्हणाला. बोल काय आहे तिकडं. सरपंच म्हणाले. त्याच झपाटलेल्या रस्त्याने पुन्हा घात केला दादा. ती व्यक्ती एवढं बोलून आक्रोश करू लागली. रस्त्याचं नाव ऐकताच अक्षय तडक घराबाहेर आला व नक्की काय घडलं याचा अंदाज बांधू लागला. घात म्हणजे पुन्हा त्याने अमावस्या नसताना जीव घेतला. सरपंच रागात म्हणाले. पण सर्व बंद ठेवलेलं असताना तुम्ही त्यांना बाहेर का पाठवलात. सरपंच पुढे म्हणाले. दादा बरोबर आहे तुमचं, पण शेतातून भाज्या काढून खूप दिवस होऊन गेले होते. एवढे कष्ट करून उगवलेल्या भाज्या आपल्या डोळ्यांसमोर सडताना कसे बघू शकणार होतो, म्हणून आम्ही आमच्या पोरांना शहराकडे भाज्या विकण्यासाठी पाठवलं होतं. काल भल्या पहाटेच चौघे मित्र टेम्पो घेऊन शहरात गेले होते. त्यांना परत येताना रात्र होणार होती, म्हणून तुम्ही तिथेच थांबा असेच त्यांना सांगितलं होतं. पण आज सकाळ झाली तरी त्यांचा काहीच पत्ता नव्हता. म्हणून म्हटलं की फोन करून विचारावं, तर एकाचाही फोन लागत नव्हता. आम्ही सर्वांनी खूप प्रयत्न केला पण काहीच फायदा झाला नाही. आणि मग आता हा नाम्या कसल्याशा कामानिमित्त गावाच्या वेशीजवळ गेला असता त्याने तिथं टेम्पो पाहिला व बाजूला. एवढं बोलून ती व्यक्ती थांबली. तिला अश्रू अनावर झाले होते. त्या गावकऱ्याला काय बोलायचं होतं ते सरपंचांना चांगलंच समजलं होतं. त्यांनी त्याला शांत होण्यास सांगितले. सरपंच जागेवरून उठले आणि आपल्या गाडीत जाऊन बसले व गाडी गावाच्या वेशीजवळ घेण्यास सांगितले. त्यांना असे तडकाफडकी जाताना पाहून सर्व गावकरी त्यांच्या गाडीच्या मागे लगबगीने निघाले. अक्षयसुद्धा गावाच्या वेशीजवळ जाण्यास निघाला. थोड्याच वेळात सरपंच गावच्या वेशीजवळ होते. गाडीतून खाली उतरून ते वेशीच्या टोकाजवळ आले आणि त्यांनी समोर पाहिलं. समोर थरकाप उडवणारं दृश्य त्यांची वाट पाहत होतं. नजर जाईल तिथे फक्त रक्ताच्या चिळकांड्या उडालेल्या होत्या, पण बराच वेळ होऊन गेला असल्यामुळे ते रक्त बऱ्यापैकी सुकलेलं होतं. रस्त्यावर ठिकठिकाणी हाडांचे तुकडे विखुरलेले होते. त्या तुटलेल्या हाडांमध्ये वेगळ्याच प्रकारचा क्रूरपणा जाणवत होता. विखुरलेल्या हाडांवर मांसाचा जरासुद्धा लवलेश नव्हता, जशी कोणी ती चाटून पुसून काढली असावीत.
4 ते 5 फुटलेले डोळे रस्त्यावर इतरत्र पडलेले होते. शरीराचे काही अवयव रस्त्यावर सर्वत्र पसरलेले होते. काही ठिकाणी अर्धवट खाऊन टाकलेले नाक कान त्या रस्त्याची भयानकता विस्तृतपणे दाखवून देत होते. तिथेच रस्त्याच्या कडेला त्यांचा टेम्पो उभा होता व त्याच्या बाजूलाच 2 मुंडकी पडलेली होती. त्या मुंडक्यांची अवस्था इतकी खराब होती की ते कोणाचं मुंडकं असावं हेही समजत नव्हतं. ते दृश्य कोणालाही भोवळ आणणारं होतं. सरपंच तिथल्याच एका दगडावर बसले. ते दृश्य त्यांना सहन होणार नव्हतं. गावात सुरू असलेला मृत्यूतांडव त्यांना पाहवत नव्हतं. गावातील कोणाचीच त्या रस्त्यावर पाऊल ठेवण्याची हिंमत होत नव्हती. अक्षयसुद्धा वेशीजवळ पोहोचला होता. काही काळ तसाच गेला. कोणीच पुढे येण्याचं नाव घेत नव्हतं. अखेर सरपंच जागेवरून उठले व त्या रस्त्याच्या दिशेने निघाले. त्यांनी रस्त्यावर आपलं पाऊल ठेवलं, पण पाऊल ठेवताच विजेचा झटका त्यांना बसला. ती कळ त्यांच्या सर्वांगातून गेली. ते मागे हटले व पुन्हा त्यांनी आपलं पाऊल ठेवण्याचा प्रयत्न केला. ह्यावेळी सुद्धा तसाच झटका बसला, पण हा झटका मगाशी बसलेल्या झटक्यापेक्षा अत्यंत तीव्र होता. त्या आघातांमुळे त्यांना भोवळ आली व सरपंच मागे हटले. त्यांचा तोल जाऊ लागला. तोच अक्षयने धावतच पुढे येऊन त्यांना सावरलं व तिथल्याच कट्ट्यावर बसवले. आजपर्यंत त्या रस्त्याबद्दल त्यांना असा कधीच अनुभव आलेला नव्हता. त्यांच्या त्या अवस्थेमुळे गावकऱ्यांच्या मनात भीती घर करू लागली होती. रस्त्यावर त्या चौघांच्या हाडांचा खच असाच ठेवून चालणार नव्हतं, कारण त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणं तितकंच महत्त्वाचं होतं. पण आजपर्यंत सरपंचाशिवाय कोणीच अशा घटनांमध्ये पुढाकार घेतलेला नव्हता आणि त्यातच ह्यावेळी त्या झपाटलेल्या रस्त्याने सरपंचांनाच टार्गेट केलं होतं. त्यातच गावाच्या वेशीजवळ जमलेल्या लोकांचा आक्रोश हा सुरूच होता. त्यांच्यासमोर त्यांच्या मुलांचा पडलेला खच त्यांना पाहवत नव्हता, पण नियतीसमोर कोणाचं काय चालते म्हणा. खूप विचार करून अखेर अक्षय पुढे आला व त्या रस्त्यावर त्याने आपलं पाऊल ठेवलं. पहिले दुसरे पाऊल करता करता तो कोणताही विघ्न न येता त्या रस्त्यावरून आरामात चालत त्या टेम्पोजवळ पोहोचला. सर्वजण आश्चर्याने त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होते. खुद्द सरपंचांना सुद्धा हे दृश्य अनपेक्षित असेच होते. टेम्पोचा मागचा भाग उघडाच होता, म्हणून अक्षयने टेम्पोच्या आत वाकून पाहिलं. तो तसाच मागे झाला, कारण एक भयावह दृश्य ठाण मांडून बसलेलं होतं. टेम्पोच्या छताच्या आतल्या भागात 2 मुंडकी वरच्या सळ्यांच्या धारधार टोकांमध्ये अडकवण्यात आलेली होती. त्या दोन्हीही मुंडक्यातून रक्त टपकत होते, जसे कोणी आताच ती मुंडकी तोडून तिथे अडकवली असावीत. त्यांची पूर्ण जीभ बाहेर आलेली होती. डोळे तर जागेवर नव्हतेच. तोंडावर ठिकठिकाणी ओरखडे ओढण्यात आलेले होते, त्यामुळे चेहऱ्यावरील मांसाचे तुकडे बाहेर आलेले होते. खाली सर्वत्र रक्तच रक्त पसरलेलं होतं. त्यांच्या डोक्यावरील केससुद्धा जोरात ओढून काढण्यात आलेली होती. मेल्यानंतर पण त्यांच्या शरीराची केलेली विटंबना अक्षयला पाहवत नव्हती. नेहमीप्रमाणे सरपंचांनी मांत्रिकांना बोलावून घेतले. मांत्रिक आले. त्यांनी ती हाडे मुंडकी गोळा करून चितेवर ठेवून ती पेटवली. अक्षय तिथेच त्या चितेच्या जवळच उभा होता. त्या चितेची आग त्याच्या डोळ्यात धगधगत होती. आपल्या नातवाला आपलं कार्य करताना पाहून सरपंचांना भरून आलेलं होतं. तसेच अक्षयची काळजीही वाटत होती. बराच वेळ निघून गेला होता. दुपार संपत आलेली होती. गावाच्या वेशीवर जमलेली गर्दी आता हळूहळू कमी होत आली होती. चितेच्या आगीची धगसुद्धा कमी होऊ लागलेली होती. थोड्या वेळाने चिता शांत झाली. अक्षय अजूनही तिथेच उभा राहून त्या चितेकडे पाहत होता. खूप सारे प्रश्न त्याच्या डोक्यात घोळून निघत होते, पण त्या प्रश्नांची उत्तरे बहुतेक त्याला स्वतःला शोधावी लागणार होती. आता काहीही झालं तरी यापुढे या रस्त्यावर गावातील कोणाचीही चिता पेटू देणार नाही, हा निर्धार करून अक्षय तेथून माघारी फिरला. परदेशातून शिकून आलेल्या अक्षयसमोर पुढे काय वाढून ठेवलेलं होतं याची त्याला जरासुद्धा कल्पना नव्हती. गावातील सर्वजण वेशीवरून गावात आपापल्या घरी केव्हाच निघून गेले होते. अक्षयने सरपंचांना सुद्धा पुन्हा घरी पाठवून दिलेलं होतं, पण स्वतः मात्र अजूनही तिथेच गावाच्या वेशीजवळील कट्ट्यावर बसून होता. समोर शांत झालेली चिता पाहत होता. चिता पूर्णपणे शांत झालेली, पण मध्ये मध्ये वाहणाऱ्या वाऱ्याबरोबर तिची राख हवेत विरून जात होती. सूर्य अस्ताला जाऊन चंद्र हळूहळू वर येत होता. संध्याकाळ संपून रात्रीने डोकं वर काढलेलं होतं, तरी अक्षय मात्र तिथेच होता. सरपंच काळजीपोटी वारंवार त्याला फोन करत होते, पण अक्षयचं लक्ष कशातच नव्हतं. तो एका निर्जीव ठोकळ्यासारखा तिथेच बसून होता.
खूप साऱ्या गोष्टी त्याच्या डोक्यात घोळत होत्या. सरपंचांनी सर्व घटनाक्रम त्याला आधीच सांगितलेला होता, पण त्या घटनाक्रमाने कदाचित त्याच्या शंकांचं निरसन झालेलं नव्हतं. विचार करून डोकं फुटायची वेळ आली होती, तरीसुद्धा त्याच्या डोक्यातील प्रश्न काही केलं थांबत नव्हते. तो त्या प्रश्नांची उत्तरे स्वतः शोधायचा प्रयत्न करीत होता, तरीही त्याच्या मनासारखी उत्तरे त्याला सापडत नव्हती. अखेर कंटाळून त्याने हातावरील घड्याळात वेळ पाहिली. रात्रीचे 11 वाजून गेलेले होते. तो कट्ट्यावरून उठला व घराच्या दिशेने चालतच निघाला. गावाच्या वेशीपासून सरपंचांचं घर काही जास्त लांब नव्हतं, तरी 10 ते 15 मिनटं रस्ता चालतच त्याला पार करावा लागणार होता. गावात थोड्या थोड्या अंतराच्या गॅपने विजेच्या दिव्यांचे खांब लावलेले होते, पण त्या दिव्यांचा प्रकाश रात्रीच्या गहिऱ्या अंधारात गुडूप झालेला होता. रस्त्यात ठिकठिकाणी छोटे मोठे खड्डे पडलेलेच होते. वर दिवे असून सुद्धा अक्षयला आपल्या मोबाईलच्या टॉर्चचा आधार घ्यावा लागत होता. आजूबाजूला किर्र शांतता पसरलेली होती. संपूर्ण गाव निद्रेच्या अधीन झालेलं होतं. अक्षय मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशात सावकाश एक एक पाऊल टाकत त्या वाटेने पुढे जात होता. थोडं चालून झालं होतं, तोच त्याला मागे कोणीतरी उभं असल्याची चाहूल लागली. त्याने गरकन मागे वळून पाहिलं. मागे कोणीच नव्हतं. तो पुन्हा मार्गस्थ झाला. 4 ते 5 पाऊलेच पुढे गेला असेल नसेल, तोच पुन्हा त्याला मागे कोणीतरी असल्याची चाहूल लागली. त्याने मगासारखंच वळून पाहिलं, पण तरी तेच असेच लागोपाठ 3 ते 4 वेळा घडले. भास झाला असेल असा विचार करून तो पुन्हा चालू लागला. अक्षय सावकाशरित्या पुढे जात होता. तोच त्याला खांद्यावर बर्फापेक्षा थंड असलेल्या हाताच्या स्पर्शाची जाणीव झाली. तो थबकला. आता ह्यावेळी कोण असेल असा विचार करून त्याने मागे पाहिलं, तर आजूबाजूला कोणीच नव्हतं. त्याला त्या स्पर्शाची चांगलीच जाणीव झालेली होती, त्यामुळे तो भास असूच शकत नव्हता. रात्रीच्या वेळी घडत असलेल्या या प्रसंगाने त्याच्या मनात थोड्याफार प्रमाणात भीतीने घर केलं होतं. तो काही काळ त्या जागीच उभा राहिला. तो घाबरत जरी नसला तरी त्या अमानवीय शक्तींच्या ताकदीची प्रचिती गावात घडत असलेल्या मृत्यू तांडवावरून त्याला चांगलीच आलेली होती. थोडा वेळ थांबून तो परत चालू लागला. तेव्हाच त्याला बाजूला असलेल्या टपरीच्या बाकड्यावर कोणीतरी बसलेलं दिसलं. काळोख असल्यामुळे त्याला स्पष्ट दिसत नव्हतं. आता एवढ्या रात्री कोण बसलेलं असावं असा विचार करून त्याने आपल्याकडील मोबाईलचा टॉर्च त्या दिशेने फिरवला आणि तो जागीच खेळून गेला. समोर बाकड्यावर एक सैतान बसलेला होता, जो आपल्या बाहेर आलेल्या क्रूर बुब्बुळ विरहित डोळ्यांनी अक्षयकडे पाहत होता. त्याच्या अंगावर सर्वत्र फक्त जखमाच जखमा होत्या. कमरेपर्यंत उघडा बंब सडलेला देह, त्याखाली अर्धवट कापलेला काळा कपडा लपेटण्यात आलेला होता. अंगावर आरपार दिसेल असे खड्डे पसरलेले होते. त्याच्या आजूबाजूला 40-50 मोठाले उंदीर आणि काही पाली मरून पडलेल्या दिसत होत्या. काही पाली व उंदीर त्याच्या अंगावर इतरत्र फिरत होते. तसेच त्याने हातात एक उंदीर दाबून धरलेला होता आणि अक्षयकडे पाहतच त्या उंदराचे लचके तोडत होता. त्याचबरोबर त्या उंदराचे रक्तसुद्धा गळत होते. लचका तुटताच तो उंदीर त्याच्या हातातच ची ची करत तडफडत होता. अक्षयने आजपर्यंत इतकं भयानक दृश्य कधीच पाहिलेलं नव्हतं. तिथून पळून जायची त्याची खूप इच्छा होती, पण त्याचे पाय कोणीतरी जखडून ठेवल्यासारखे जळ झाले होते. प्रयत्न करूनही त्याला तिथून पाय हलवता येत नव्हते. अंगातील सर्व शक्ती कुठल्या कुठे विरून गेली होती. बहुतेक त्या सैतानानेच त्याची ती अवस्था केली असावी. समोर तो सैतान अक्षयकडे पाहतच उंदीर व पालींना आपलं भक्ष्य बनवत होता व अर्धवट खाऊन तिथेच खाली टाकत होता. ते किळसवानं दृश्य अक्षरशः अक्षयच्या अंगावर काटा आणत होतं. थंड वातावरणात सुद्धा त्याला दरदरून घाम फुटलेला होता. पाली आणि उंदरांचा फडशा पाळून झाल्यानंतर तो सैतान आपल्या जागेवरून उठला. खाली पडलेल्या उंदरापालींचा खच पायाने तुडवत तो अक्षयच्या दिशेने सरसावला. त्याचा तो रक्ताळलेला जबडा अक्षयच्या नरडीचा घोट घेण्यासाठी आतुर झालेला होता. आता तो अक्षयपासून काही फूट अंतरावरच होता. अक्षय जीव तोडून तेथून पळून जायचा प्रयत्न करू लागला, पण त्याला त्याचे पाय हलवता सुद्धा येत नव्हते. आता आपला शेवट जवळ आला आहे असे समजून त्याने आपले डोळे बंद केले व मरणाची वाट पाहू लागला. थोड्याच वेळात एक उग्र दर्प त्याच्या नाकात शिरला.
त्या सैतानाच्या सडलेल्या देहाचा व उंदीर पालींच्या रक्ताचा तो दर्प होता. तो दर्प इतका उग्र होता की अक्षयने नाकावर हात ठेवून सुद्धा जायचं तो नाव घेत नव्हता. सैतान अक्षयच्या भोवताली फिरत होता व मध्ये मध्ये उसासे सोडत होता. अक्षय मनातल्या मनात देवांच्या धावा करत होता. कदाचित शेवटचा. अक्षयला डोळे उघडून बघण्याची हिंमत होत नव्हती, तरी त्याने डोळे उघडलेच. त्याच्या चेहऱ्यासमोरच त्या सैतानाचा रक्ताळलेला क्रूर चेहरा होता. त्याने आपले 2 सुळे बाहेर काढले व तो अक्षयमध्ये घुसवणारच होता. तोच अक्षय जीवाच्या आकांताने किंचाळला आणि तसाच खाली कोसळला. काही काळ स्मशान शांततेत गेला. का कोणास ठाऊक आज रातकिड्यांचा आवाजही नव्हता. होती ती फक्त गहिरी शांतता. हळूहळू रात्र ओसरत आली होती. अक्षयला शुद्ध येऊ लागली होती. थोड्याच वेळात अक्षय पूर्णपणे शुद्धीत आला. त्याने आजूबाजूला पाहिलं तर कोणीच नव्हतं. संपूर्ण रस्त्यावर तो एकटाच होता. रस्त्यावर हात टेकत सावरत अक्षय कसाबसा उभा राहिला. अंगावरील कपडे झटकून त्याने आपल्या हातापायांसकट संपूर्ण शरीरावर नजर फिरवली, पण कुठेच साधं ओरबडल्याची खूणसुद्धा नव्हती. म्हणजेच तो सुरक्षित होता. भयानक मरण येऊन सुद्धा तो जिवंत होता. त्याने हातातील घड्याळात पाहिलं. 5 वाजत आले होते. म्हणजेच त्या वाईट शक्तींचा प्रभाव आता कमी झालेला होता. त्याने त्या टपरीच्या दिशेने पाहिलं. खरं तर त्याची हिंमतच होत नव्हती, पण तरीसुद्धा त्याने पाहिलंच. ती टपरी नेहमीसारखीच दिसत होती. आदल्या रात्री पडलेल्या उंदरापालींचा खच तिथं आता नव्हता. त्याने हिंमत करून थोडं जवळ जाऊन मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशात तिथली परिस्थिती पाहण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा प्रयत्न व्यर्थच ठरला. ना तिथे उंदीर होते, ना पाली, आणि नाही त्यांचं रक्त. आपण त्याच्या तावडीत सापडून सुद्धा कसे बचावलो याच गोष्टीचं अक्षयला विशेष आश्चर्य वाटत होतं. हळूहळू चालत तो अखेर घराच्या दिशेने निघाला. अक्षय थोड्याच वेळात घराजवळ आला. घराबाहेरच सरपंच अक्षयची वाट पाहत बसले होते. त्यांनी लांबूनच अक्षयला येताना पाहिले व ते धावतच त्याच्या जवळ गेले. त्याला पाहून त्यांना जरा हायसे वाटले. त्याच्या अंगावरील कपड्यांच्या धुळीवरून सरपंचांनी थोडाफार अंदाज लावलाच होता. प्रथम त्यांनी अक्षयला हाताला धरत घराच्या अंगणात आणलं आणि आत सुनेला आवाज देऊन पाणी घेऊन येण्यास सांगितले. अक्षय, अरे काय हे, होतास कुठे तू रात्रभर? सरपंच म्हणाले. आजोबा, मी तिथेच होतो. अक्षय बोलायचं म्हणून बोलून गेला. मग हे कपडे मातीने कसे माखले? सरपंच पुन्हा प्रश्नार्थकरित्या म्हणाले. ते येताना खड्ड्यामुळे पाय घसरून पडलो, बाकी काही नाही. अक्षय टाळाटाळ करत म्हणाला. पोरा, हे केस काही उगाचच नाही पिकलेत. काय झालं ते खरं खरं सांग. सरपंच म्हणाले. अक्षयने मोठा श्वास घेतला. आजूबाजूला पाहत थोडं घाबरत त्याने सर्व घटनाक्रम सरपंचांना सविस्तरपणे सांगितला. त्याचं बोलणं सरपंच शांतपणे ऐकत होते. अक्षयच्या प्रत्येक वाक्यगणिक त्यांच्या डोळ्यावर घामाचे दवबिंदू वाढतच जात होते. नमस्कार अभयरसिकांनो, आजचा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हाला आपल्या चॅनलला कुठल्याही प्रकारचा सपोर्ट करायचा असल्यास लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. उद्याच्या थराराला नक्की या, ठीक 9:06 तोवर काळजी घ्या. अघोरी